रातचं लॅपटॉप काढून आणि याच्यावर पेंट पण चालू केलं याने. तुला कसं जमलं कसं काय? हा आणि बाबूला बॉडी दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आज वार शुक्रवार आहे, तर चला ठीक आहे. आज मला जायचं आहे ठाण्याला, त्यामुळे मी लवकरच घरातून निघणार आज. तुम्ही मला बघतात, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण काही चहासाठी पण अजून काही चहा भेटत नाही. म्हणून वाटतं त्यात बायको चहा देत नाही, देवपूजा झाल्यानंतर मला चहा पाणी काहीच देत नाही. त्यामुळे आता मला तिकडे जावं लागेल, बघावं लागेल. बसली दादा उठले आता, एकदम पाय मी धुवून आले बाहेरून. वाशिंदला जायचंय? बरं, मग संध्याकाळी जाऊ. साई आल्यावर. हा मग आता लगेच सकाळी कोण बड्डे मनवतं येते, उठला पण नाही तो. अरे अजून झोपलेला आहे. हो, त्याला आपण गिफ्ट घेऊन. काय घेऊन जायचं गिफ्ट? आर्याचा बर्थडे का? तेच आहे. आर्याचा आहे. आर्याचा आहे ना. मोठा आहे का छोटा? मोठ्याचा. मोठा. हा, आणि छोट्याचा झाला. छोटाच झाला. आज आंघोळ करून आलाय तू? हा, आज पाणी लवकर तापलं होतं काय? पाणी तापलं होतं लवकर? कोणी करून दिली आंघोळ तुझी? हो का? बघू मा, आज आमचा ओमाने आंघोळच केली नाही अजून. हा, झोपेल होता. जेवायला सगळे बसले, पण मला काही जेवायची इच्छा नाही आहे. मी सकाळीच नाश्ता केला आहे. आणि आमचं ओम बघा काय खातोय. तू? दही. ॲक्च्युली याला दही लय आवडतंय, तो कधी कधी खातोय. बाबू, आमचा बाबू पण आलाय आमच्या इथं आज. हा, या मस्त जेवायला बसलेत आता. बाबू तू बॉडी दाखवतो का? तो बाप पतला लुकडा आहे सगळा. हे बघ आमच्या साईची पण बॉडी, म्हणजे एक एक जण लगेच जेवून येऊन आमचा ओमा. अरे ओमा तू पण दाखवतो. इसका बॉडी अच्छा है, इसका भी अच्छा है. हाँ, ये बघा. इतना दूर उड़ जाएगा. ह्याच्या बॉड्या बघून बघूनच माणूस हैराण होत आहे. तू सबका बॉडीगार्ड है. तेरा बॉडीगार्ड कौन है फिर? तू उसका बॉडीगार्ड है. फ्रूट? हाँ. केला और फ्रूट? हाँ. फिर बॉडी बनता है? हाँ. तेरा तो बॉडी बहुत बन गया है. मेरा भी. दिखा तेरा बॉडी. क्या बॉडी है, क्या बॉडी है भैया. कर. हाँ, ये ओम तो बहुत ज्यादा है. ओम का ज्यादा है. आईला फोन आला की आमची आई बघा कशी जाऊन उभी राहते कुठं पण, म्हणजे घर सोडते आणि डायरेक्ट बाहेर. विषयच नाही, म्हणजे कोणी फोन ऐकायलाच नको आईचा. रातचं लॅपटॉप काढून आणि याच्यावर पेंट पण चालू केलं याने. तुला कसं जमलं कसं काय? हा, मग तुला चालू पण करता येतं आणि बंद पण करता येतं. हो का? करू माहिती का, त्याच्या बड्डेला जायचंय ना आपल्याला. मग संध्याकाळी जाऊ ना. आता कुठं? मग केक कधी खायचा त्याचा? अरे आता कसं देणार तो आपल्याला केक? त्याला विचार बरं, त्याला फोन करू आपण. थांब, हा त्याला आर्याला फोन करू. हा चल. झाली ना, एकदम गार वाटतंय ना आता. हा, दुपार झाली आहे, दुपारचे वाजले 2 आणि आमच्या ओमला काहीतरी खाऊस वाटते. बोलतो पप्पा चिप्स घेऊन द्या. तर आम्ही चाललो आहे आता 3 जण चिप्स घ्यायला. बघा आता ओम कोणते कोणते चिप्स घेतो. हां, आईस्क्रीम नको रे, उन्हाचे. काय रे ओमा? हा काय बोलतो? साई बोलतो आईस्क्रीम घ्यायची, ओमा बोलतो चिप्स घ्यायची. दोघी पण घेऊ. मॉल
कुर्ता आणि 2 काय काय आवडतंय बघू आता. काय घ्यायचं मा? चिप्स 2 कशाला घेतो? आणखी साई तुला? ओके बस. ओके चलो. पावडर कशाला? आता पावडर आहे आपल्या इथं. चल आता तू पावडर कोणतं पाहिजे? हे जेडवाला कशाला घेतो ते पावडर? नको रे. ते एक जोक झाला. साईला काच काही दिसत नाही आणि साई धडकला काचाला. बघू कुठं लागला? हे काय आलं टेंगू? आलं आलं. नको नको माझ्या खिशातून ठेवत तू त्यातच राहू दे. हा लपून ठेव तिकडे. लपून ठेव. लपून कुठं लपवतोय पण? मम्मीला दिसलं तर? दिसणार नाही ना? चल रे भाऊ काय नाही. काय निघालं मम्मा त्याच्यात? मला बघा किती आनंद झालाय त्या पावडरच्या डब्याबरोबर साबण भेटला म्हणून. काय कलेक्शन? कसलं कलेक्शन आहे? सेंट पावडर सेंट साबण. रे काहीच नाही. कोणी? राज तुला काय त्रास होतोय? काय घेतली? मी काय बोलला मी अरे मी काय ना आंटी का हसी बोल मैं बडबड करतोय मी. एवढे मोठे बाबा मी एसी मध्ये जाय पुरवतं 4 व्हीलर मध्ये. 4 व्हीलर मध्ये सवय होऊन गेली 4 व्हीलरची. गाडीवर झाला लोकल मध्ये बसा. लोकल खाली उतरा. एवढा जाम होता ना. बिदर होते तो बाजू पडला. तो कसा करत असेल बिचारा म्हातारा माणूस. पुन्हा काय पुरा मुंबई मध्ये पुणे माणसं असे करतात. म्हातारा माणूस काय करत असेल कुठं फिरायला म्हटलं. घरात काही मूड लागत नाही म्हटलं बाहेर जावं. तर बघितलं तर आमचे 2 मित्र भेटलेत. म्हणजे राकेश दादा येऊन जाऊन इथंच बसलेले असतात बिचारे. म्हणजे पंढरी काकाला पण काही काम नाही सध्या. पंढरी काकाचे आराम आहे ना. मजा आहे मजा. निवांत एकदम निवांत माणूस. काय घेणं नाही. आपलं काम भलं आपण भले. हां म्हणजे सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणला तर आमचा पंढरी शेठ. एकदम निवांत झोप लागत असेल तरी. हां काही काम नाही लावून काय राखे. आणि आमच्या राजने बनवली भेळ. कशापासून बनवली आहे? कशापासून बनवली? मॅगी पासून. त्याने ओली भेळ बनवली. बघा कसं काय खातंय काही समजत नाही. काय काय बनवून खातंय. याला लय चिकना माल खायची सवय. बघा मित्रांनो असं पोरग आहे. म्हणजे तुम्ही पण हे व्हिडिओ कॉलवर बघा. या पोरी दोघी तिची मोठी बहीण आहे तिची लहानी बहीण. हा याच्या दोघी बहिणी आहेत आणि कंटिन्यू त्याला कॉल करत असतात. दिवसभर कॉल असतोय. असं नाही की कॉलवर बोलत नाही म्हणून. त्याच्या मम्मीला पण मी सांगितलं. तिच्या दोघीच्या मम्मीला पण सांगितलं तरी पण कोणी ऐकत नाही. मित्रांनो आम्ही आमच्या मंदिरात आमचं संध्याकाळी किंवा सकाळी आम्ही दोघं मी आणि माझी मिसेस दोघं मंदिरात जातो. कसं आहे देव भजल्याने मनाला खूप शांती लागते. त्यामुळे आम्ही मंदिरात कंटिन्यू जातो. तुम्ही पण जात राहा. कारण की कधी ना कधी त्या म्हणजे असा मनात स्वार्थ धरू नका की मंदिरात जाऊन आपल्याला काही भेटेल म्हणून. नाही फक्त देवाची आराधना करत राहा. देव सगळं बरोबर देतं. चला मग भेटू पुन्हा. जेवायला बसतो. वाढच नाही अजून भारे बायको सामान हागाच बिजी आहे. आज खिचडी मला वाटतंय. आमच्या भाऊने कोणी मारला? मित्रांनो याला क्रिकेटचा खूप नाद आहे.
मला तर वाटतं हा दोन्ही होईल. हा दोन्ही मेंबर आज नाराज आहे. बघू शकता तुम्ही नाराज बसलाय. त्याचं म्हणणं आहे की काहीतरी मंचुरियन नको मा मंचुरियन खातो नको पापड आहे. शुभ संध्याकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? चला ठीक आहे, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल. तर चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. मी बोललो होतो ना खिचडी म्हणून, आता मस्त खिचडी बनवली. चला आम्ही सगळे आता जेवतो. राज पण बसलाय, आप्पा बसले, साई बसलाय, कांदे पण कापून झाले आमचे ओमदादा पण आता राग सोडून बसले जेवायला. आमची आली खिचडी.